माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडली आणि यात अजित पवार यांच्या पॅनलचा विजय हा जवळपास निश्चित झालेला आहे। अजित पवारांचे 11 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष या विजयासंदर्भात साजरा केलेला आहे। तसंच पॅनलवर मीच निवडून येणाराचा आत्मविश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या इथे चाललेला आहे आणि त्यामुळे यंदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा विजयाचा गुलाल हे अजित पवारच उधळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 91 मतं मिळवत जनजणित विजय त्यांचा झालेला आहे। तर नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, तिथे थेट जाऊया त्यांच्याकडे। नवनाथ, खरं तर अजित पवारांनी हा विश्वास व्यक्त केला होता आणि आता सध्या तिथे काय वातावरण आहे? कार्यकर्ते अर्थातच अतिशय उत्साहात असतील। नक्कीच आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ते पार पडत आहे। खरं तर गेले 24 तास उलटून गेले तरी देखील मतमोजणी जी आहे ते सुरू आहे आणि या आत्ताच्या घडीला जे मतमोजणी झालेली आहे त्यामध्ये श्री निळकंठेश्वर पॅनलला जवळपास 12 जागेवर विजय संपादन झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने बहुमतासाठी जे आकडा लागत होता तो आकडा देखील आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलने मिळवलेला आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता माळेगाव कारखान्याचे चेअरमन होणार यात काही शंका नाही। खऱ्या अर्थाने अजूनही जे राहिलेल्या जागा ज्या आहेत यावर देखील श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत। या निवडणुकीमध्ये 4 चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री निळकंठेश्वर पॅनल होता, तर तावरे गटांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल होता। याचबरोबर शरद पवार यांच्या माध्यमातून उभा असलेला बळीराजा सहकार पॅनल देखील या निवडणुकीमध्ये उतरलेला होता। त्याचबरोबर अपक्ष आणि त्यांनी कष्टकरी पॅनल उभा केलेला होता। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा श्री निळकंठेश्वर पॅनल आणि तावरे गटाचा सहकार बचाव पॅनल यामध्येच खरी लढत आपल्याला पाहायला मिळाले। खरं तर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे जे आहेत ते कुठेतरी आघाडीवर आहेत आणि ते निवडून येण्याची शक्यता आहे। खरं तर आता त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे की बळीराजा सहकार पॅनल जो शरद पवार यांनी उभा केलेला होता आणि याचा फटका या बळीराजा सहकार पॅनलच्या उमेदवारांचा फटका जो आहे तो या सहकार बचाव पॅनलला झाल्याचं विरोधकांनी सांगितलेलं आहे। खरं तर या सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बसण्यासाठी किंवा या निवडणुकीत विजयी होण्यासाठी जी मॅजिक फिगर लागते ती कदाचित अजित पवार यांच्या गटानं आधीच मिळवलेली आहे। आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। नक्कीच आता जे बहुमत लागणार होतं ते बहुमत जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने मिळवलेलं आहे। यामुळे आता अजित पवार हेच आता या माळेगाव कारखान्याचे चेअरमन होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद या अपडेट्सबद्दल नवनाथ।